नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। सांगली शहरात पैगंबर जयंतीनिमित्त भव्य जुलूस मिरवणुकीची बदाम चौकातून सकाळी 9 वाजता सुरुवात झाली। या जुलूसमध्ये उर्दू शाळेतील मुलं, मुली, तरुण, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सदर मिरवणुकीत भारत माता की जयचा घोषणा देण्यात आल्या। मिरवणुकीच्या मध्यभागी तिरंगा ध्वज व हिरवे ध्वज घेऊन नागरिकही सहभागी झाले होते। सदर मिरवणूक मार्गावर जागोजागी लहान मुलांना खाऊ व पाणी वाटप करण्यात आलं। मिरवणुकीची सुरुवात बदाम चौक, नळभाग, राम मंदिर कॉर्नर, काँग्रेस कमिटी, राजवाडा चौक, पटेल चौक, झाशी चौक ते हर्बर्ट रोड, हिराबाग कॉर्नर, मटन मार्केट, बदाम चौक येथे सांगता करण्यात आली। या प्रसंगी खासदार विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील, नूर मोहम्मद जमादार, आसिफ भाई बाबा, जयश्री पाटील, फिरोज पठाण, युनुस महात, कय्यूम पटवेगार यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी उमर गवंडी, शाहनवाज फकीर, साहिल मखदूम, अरबाज जमादार, युसुफ जमादार, साहिल खाटिक, शकील मुल्ला, नाझिम भाई अन्सारी, अब्दुल तासगावकर, समीर फकीर, तुफैल शेख, इरशाद फकीर, चदू मोघे, सत्यजित कराडकर, हैदर बावा, जिलानी अपराध, सादिक फकीर आदी उपस्थित होते। नमस्कार। आज मिलादुन्नबीची रॅली करताना सगळे हिंदू मुस्लिमचे लोक होते, त्यात सहभागी झाले होते। काहीकडे लाडू, काहीकडे पेढे, काहीकडे असे प्रसाद सगळेजण वाटत होते। त्यात माझं नाव शहरी अटवाल, मी पण दरवर्षीप्रमाणे सलाम करण्यासाठी मिलादुन्नबीच्या रॅलीत सहभागी होतो, त्यामुळे सर्वांचा आभार। सांगली शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये आज रोजी पैगंबर जयंतीनिमित्त ईद मिलादची मिरवणूक काढण्यात आली। त्यामध्ये शामराव नगर, संजय नगर आणि सांगली शहर पोलीस ठाण्यातील हद्दीतील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहिले। मिरवणूक काँग्रेस भवन ते पटेल चौक आणि झाशी चौक अशी बदाम चौक या ठिकाणी आलेले आहे। बदाम चौकमध्ये मिरवणुकीची सांगता झालेली आहे। या ठिकाणी सलाम पडण्यात आला आणि त्यानंतर सर्व मुस्लिम बांधव आपापल्या घरी निघून गेलेले आहेत। या ठिकाणी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणूक काढून एक चांगले उदाहरण मुस्लिम समाजाने घालून दिलेले आहे। धन्यवाद। ये दरूद सलाम का लोग कबूल हमारे हैं, लोग कबूल हमारे हैं। आका हो हमारे तुम, हम गुलाम तुम्हारे। दरूद सलाम का लोग कबूल हमारे, लोग कबूल हमारे। दुनिया ने हमें हर पल को सताया है, यहाँ कोई नहीं अपना, हर एक पराया है, हर एक पराया है। कहने को यहाँ अपना एक तुम ही हमारे हैं। ये दरूद सलाम का लोग कबूल हमारे हैं, लोग। प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस आणि आपण जगामध्ये अत्यंत महनीय असलेल्या एका श्रेष्ठ प्रेषितांचा आपण वाढदिवस साजरा करतोय आणि कोणाचाही जन्मदिवस आपण जल्लोषात साजरा करतो। त्याप्रमाणे आज तमाम सांगलीकरांनी
मोहम्मद पैगंबरांचा जुलूस खूप जल्लोषात साजरा केला, त्याबद्दल तमाम सांगलीकरांचं अभिनंदन। आणि खरं म्हणजे मोहम्मद पैगंबरांनी जी शिकवण दिली संपूर्ण जगाला, बंधुभावाची, शांततेची आणि ऐक्याची, अशा या महानुभाव व्यक्तीला मी श्रद्धाशः नमन करतो। त्यांनी जगाला दिलेली शिकवण आपण प्रत्येकानं आचरणात आणावी। अगदी माझ्यापासून मनोभावने मी प्रार्थना करतो की प्रेषितांचा आशीर्वाद आम्हाला लाभावा आणि त्यांच्या विचारानं या जगामध्ये शांती लाभावी, महिलांचा सन्मान व्हावा, आपल्या आई वडिलांचा सन्मान आपण करावा, गोरगरिबांना भुकेल्याला अन्न आणि पाणी देण्याची जी शिकवण मोहम्मद पैगंबरांनी दिलेली आहे ती आपण प्रत्येकानं आचरणात घालूया। धन्यवाद।